आता बातमी आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नांदगाव तालुक्यात येत असलेल्या जातेगाव येथील निकिता पेट्रोल पंपावर 2 गटात चक्क हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। यामुळे नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गटाची तक्रार दाखल करण्यात आली असून दुसऱ्या गटाची तक्रार घेण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत प्राप्त माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील निकिता पेट्रोल पंपावर सचिन गायके व गोकुळ सूर्यवंशी हे दोघे जण पेट्रोल टाकण्याचे काम करत असताना ईश्वर पवार हा आपल्या पत्नीसोबत मोटरसायकलवर पेट्रोल टाकण्यासाठी आला होता। त्यावेळी गोकुळ सूर्यवंशी याने काहीतरी बोलून वेगळ्या भावनेने महिलेकडे बघितले। त्यामुळे ईश्वर पवार यांनी माझ्या बायकोकडे का बघितले असे बोलून गोकुळच्या कानाखाली मारली। तुम्ही थांबा, आता मी तुमचा चांगलाच गेमच करतो असे म्हणत बायकोसोबत मोटरसायकलवर निघून गेला। यानंतर त्याने 4 ते 5 लोकांना आणून पेट्रोल पंपावर सचिन गायके व गोकुळ सूर्यवंशी यांना जबर मारहाण केली। याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला 24 जून रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 02/62/2024 नुसार भारतीय दंड संहिता 1860 कलम 326, 324, 323, 506, 143, 147, 148, 149 भारतीय दंड संहिता 1951 कलम 37 अंतर्गत 1, 37 अंतर्गत 2, 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। परंतु ईश्वर पवार व त्यांची पत्नी या आदिवासी लोकांची तक्रार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे आदिवासी समाजाची तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे आदिवासी समाज आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे समजते। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।